कोल्हापुरातल्या प्रदर्शनात 25 कोटींचा रेडा आकर्षणाचा विषय ठरला. हरियाणातील प्रसिद्ध पशुपालक नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आहे. या रेड्याचं वय जरी 4 वर्ष असलं तरी त्याची 5.5 फूट उंची आहे आणि 1.5 टन इतकं वजन आहे. या रेड्याचं नाव आहे विधायक. सध्या कोल्हापुरात या रेड्याला बघण्यासाठी तुफान गर्दी होतीये. कोल्हापूरच्या दौलतवाडीतील तळ्यात पाण्याच्या शोधात असलेला एक गवा पडला. बऱ्याच प्रयत्नानंतर या गव्याला तळ्याबाहेर काढण्यात वनविभागाच्या जवानांना यश आलं. या गव्याला बघण्यासाठी तळ्याकाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमधील एका कंपनीतनं वायू गळती झाली. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ही दुर्घटना घडली. यात एक कामगार गंभीर जखमी झालाय. वायू गळतीमुळे लोकांना श्वसनाचा आणि डोळे सुरसुरण्याचा त्रास होतोय. गोंदिया जिल्ह्यातील गिरोला कोसमतोंडीत रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेतील बिबट्या आढळला. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापुरात एक मनोरुग्ण महिला प्रातर्विधीसाठी थांबलेल्या मालगाडीच्या खाली गेली. मात्र मालगाडी अचानक सुरू झाल्यामुळे महिला ट्रॅकवरती अडकली. सफाई कामगार महेश शिंदे यांनी या महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहा असं सांगितल्यामुळे ती महिला बचावली. जळगावच्या तापी पूर्णा नदीच्या संगम परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम करण्यात आली. सरावादरम्यान पाण्यात पडलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढत त्याचा जीव वाचवण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील भिवंडीमधील 4,500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रासह पहिला हप्ता सुपूर्द करण्यात आला. भिवंडी पंचायत समिती सभागृहात आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. महाआवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. एवढी घरं कोणत्या राज्याला मिळालेली नव्हती, ती आपल्या राज्याला मिळाली असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्रामविकास विभागाचे आभार मानले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अर्धापुरातील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि सोयीसुविधांची पाहणी केली. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेत. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी या सर्वेक्षणाची मागणी केली होती. वाशिमच्या नेतसा परिसरात शेतातील करडई पिकावरती मावा आणि किडीचा प्रादुर्भाव झाला. या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाकडून ड्रोनद्वारे जैविक कीडनाशकांची फवारणी करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील. शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेत दिसणार आहेत. अवघ्या काहीच दिवसांवरती होळी येऊन ठेपली. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील होळीनिमित्तानं कोकणासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी मध्य रेल्वेनं 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय. या कामावरती आतापर्यंत एकूण 229 कोटींचा खर्च झालाय. पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचं कामकाज आता मराठीतच होणार आहे. शहराच्या काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पालिकेनं 58 खासगी आरो प्रकल्पांवरती निर्बंध घातले होते. मात्र आता हे निर्बंध मागे घेण्यात आलेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यात यश आलंय. डोंबिवलीनंतर दिव्यात सुद्धा अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणार आहे. या कारवाईविरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं. लाडक्या बहिणीचे पैसे नकोत मात्र इमारत वाचवा अशी मागणी करताना महिलांना अश्रू अनावर झाले. कोस्टल रोडच्या डांबरीकरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतनं कोस्टल रोडची ही बातमी दाखवली होती आणि याच बातमीची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली आणि तत्काळ काम सुरू केलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. भोसरीच्या तुलनेत चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी दिल्याचं दिसून आलंय. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावरती उरणफाटा पुलाचं काम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं अटल सेतू मार्गे मुंबईकडे वळवण्यात आली आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांगांच्या कायद्याची पायमल्ली केली जाते. अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्यानुसार शासकीय योजनेत दिव्यांगांसाठी 5% आरक्षणाची तरतूद आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये केवळ 3% जागा भरल्या जात आहेत. 8 वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
भिवंडीच्या कामतघर परिसरात 2 वर्षांपूर्वी पालिकेकडून शौचालय बांधण्यात आलं होतं, मात्र 2 वर्षांनंतरही हे शौचालय बंद अवस्थेत आहे. तत्काळ शौचालय सुरू न केल्यास पालिका मुख्यालयात शौचालयाचे डबे घेऊन आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. कोडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी गुंडागर्दी केल्याचा प्रकार समोर आला. विनाकारण एका दुकानातील साहित्याची त्यांनी नासधूस केली, तसंच दुकान कायमस्वरूपी बंद ठेवण्याची धमकी पोलिसांनी दिली. पुण्यात गावगुंडांचा धुडगूस सुरूच आहे. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड झाली. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपूरच्या करमाळा शहरातील मौलालीच्या माळात भरधाव डंपरनं दुचाकीला चिरडलं. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पिंपरी चिंचवड आणि चाकण शाखेच्या पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावरील रोहकल फाट्याजवळ 96 किलो गांजा पकडला. कारवाईत 63,31,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तर 2 पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून 3 आरोपी फरार आहेत. भुसावळ तालुक्यातील साखे गावाजवळ दुचाकी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये 65 वर्षीय दुचाकी चालक गंभीर जखमी असून जखमीवर उपचार सुरू आहेत. एका मातेनं मुलगी गर्भवती राहिली म्हणून मुलीचा गळा घुटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय. आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या निर्दयी मातेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली. पुणे बेंगळुरू महामार्गावरती एका कारनं अचानक पेट घेतला. कराडच्या पाचवड फाट्याजवळ ही घटना घडली. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आंबेगावच्या गावडेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला अचानक आग लागली. या आगीमध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. बेलापूरमध्ये जमावाकडनं एका व्यक्तीच्या घरावर हल्ला करण्यात आला. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आलाय. कल्पेश ठाकूर नामक व्यक्तीच्या घरावर हा हल्ला झालाय. 3 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात नागपूरच्या अंबाझरी पोलिसांना यश आलं. दीपक जांगडे या आरोपीला छत्तीसगडच्या रांजण गावातून अटक करण्यात आली. कोरोना काळात 45 दिवसांच्या पॅरोलवरती असलेला हा आरोपी फरार झाला होता. जळगाव जिल्ह्यातील धरण गावातील हेडगेवार नगरजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. 3 जण जखमी झालेत. यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. जळगावच्या भालोद ते हिंगणा मार्गावर पिकअप वाहन उलटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात 15 जण जखमी झाले. वसईमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय. वसई पूर्वेच्या मधुबन इथल्या सुरक्षा स्मार्ट सिटी या मुख्य रस्त्यावरती ही घटना घडली. नांदेडच्या हदगावमध्ये 21 वर्षीय तरुणीच्या मागे लागणाऱ्या तरुणाची चाकू भुसकून हत्या करण्यात आली. तरुणीच्या नातेवाईकांनी मारहाण करत चाकू भुसकून तरुणाची हत्या केली. या प्रकरणी 10 आरोपींवरती गुन्हा दाखल करत त्यांना अटक झाली आहे. देहू रोडच्या विकासनगरमध्ये दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवाच्या देखाव्याला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण देखावा जळून खाक झाला. जालन्यात कारबंद गुटख्याची विक्री करणाऱ्या एका संशयिताला जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईत गुटख्यासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आणि आता एक सविस्तर बातमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. तर सुनील केदारांची आमदारकी रद्द करताना दाखवलेली तत्परता आत्ता का दाखवली जात नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायदेशीर प्रक्रियेकडे बोट दाखवलंय. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर अपात्रतेच्या संदर्भात पुढील प्रक्रिया केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या
तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या ज्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. राहुल नार्वेकरांनी दिलेलं उत्तर म्हणजे चालढकल असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यासाठी विरोधकांनी 2 उदाहरणांचा दाखला दिलाय. राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात कोर्टानं शिक्षा ठोठावली, त्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी लगेचच रद्द करण्याची अधिसूचना काढली. सुनील केदार यांनाही कोर्टानं शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली. मग माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय. सत्ताधाऱ्यांचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सुनील केदारांचा निर्णय झाला होता, लागलीच परत मिळवली होती की उपलब्ध करून घेण्यात आलेली होती की लवकर पाठवण्यात आली होती, असंच मग विचारावं लागेल. कारण कोकाटे यांचा निर्णय होऊन आता 48 तास झाले तरी यांच्याकडे निर्णयाची प्रत कशी नाही पोचली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची लागलीच संध्याकाळी कशी पोचते. कृषी मंत्री कोकाटे यांच्या संदर्भातली निकालाची प्रत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही अपात्रतेची कारवाई करणार आहे असं नार्वेकरांनी म्हटलं. त्यांना मिळाली नाही का? त्यांना जर मिळाली नसेल तर आम्ही पाठवून देतो. सगळ्या मीडियामध्ये आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर 1995 मध्ये सरकारी घराचा लाभ मिळवताना फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे कोकाटेंच्या फक्त मंत्रिपदावर नाही तर आमदारकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोकाटेंना या प्रकरणी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. मात्र कोकाटेंवरचे आरोप सिद्ध झाल्यानं त्यांना सुनावलेली शिक्षा आणि याआधी राहुल गांधी सुनील केदारांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा पवित्रा घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.